नमस्कार, मी कांचन सावंत आपल्या कांची स्टॉकमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेल्या 9 व्हिडिओमध्ये आपण जे माझे व्हिडिओ पाहिले आणि त्याला उत्स्फूर्त जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी इथे एक विषय मांडू इच्छिते आजचा, तो म्हणजे हिमोग्लोबिन HB. किशोरवयीन मुलामुलींच्याबद्दल बोलताना 10 ते 19 वयोगटातल्या ज्या मुलं मुली आहेत ज्यांना आपण ॲडोलसंट बोलतो, किशोरवयीन बोलतो, त्यांच्याविषयी आजपर्यंत आपण गेल्या 9 व्हिडिओमध्ये बरीच चर्चा, त्यांचे प्रश्न मांडले, त्यांचे शारीरिक मानसिक बदल पाहिले आणि एक छोटासा टप्पा राहिला होता. त्यातला तो भाग म्हणजे या वयोगटातल्या मुलामुलींचं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे खूप कमी असतं आणि ह्याच्यामध्ये ह्या वयोगटामध्ये हिमोग्लोबिनचं काय महत्त्व आहे, कुठे त्याची गरज आहे, ह्यासाठी हा आजचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ पाहिल्या पुन्हा एकदा मी सगळ्यांना असं मनापासून सांगू इच्छिते की माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. मी मगाशी जसं म्हटलं की 10 ते 19 वयोगटातल्या मुलामुलींच्यात बरेच शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. तर ह्याच्यामध्ये शारीरिक वाढ होत असताना त्यांच्यातलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे, विशेषतः मुलींच्या बाबतीत आपण बोलूयात की जेव्हा मुलींना वयात आल्यावरती मासिक पाळी सुरू होते 12-13 वर्षानंतर, तेव्हा त्यांच्या शरीरातनं रक्तस्राव होत असतो, नियमित रक्तस्राव होत असतो आणि ह्या नियमित रक्तस्रावामुळे त्यांच्या मुलींच्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होतं. हिमोग्लोबिन याचा अर्थ सर्वात प्रथम आपण समजून घेऊयात. हिम म्हणजे लोह, आयन, आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिनं. या दोघांचा संयोग जिथे होतो त्याला हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. मग ह्याची आपल्या शरीरामध्ये काय महत्त्व आहे, कशाची गरज आहे, तर मी असं तुम्हाला इथे सांगते की आपल्या शरीरामध्ये 2 पेशी असतात. एक तांबड्या पेशी, रेड सेल्स, आणि व्हाईट सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी ह्या शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करत असतात, तर तांबड्या पेशी म्हणजे रेड सेल्स ह्या रक्तातील हिमोग्लोबिनचं घटक किंवा रक्त वाढवण्याचं काम करत असतात. या दोन्ही पेशींचं जर प्रमाण आपल्या शरीरातलं कमी झालं, ॲडोलेसंटच्या स्टेजमध्ये फक्त म्हणायचं असं समजू नका, तर लहानपणापासून म्हणजे जन्म झाल्यापासून ते आपलं मरेपर्यंत जर आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण जर ठरलेल्या घटकांप्रमाणे जर नसेल तर आपल्या शरीरावरती बरेच त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात. आत्ता आपण सध्या किशोरवयीन मुलांमुलींबद्दल बोलतोय, स्पेसिफिकली मी मुलींबद्दल बोलते, त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ह्या ज्या तांबड्या पेशी आहेत, त्या रेड सेल्स, ह्या जर कमी झाल्या तर आपल्याला शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या पेशी ह्या कमी पडतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची झीज व्हायला लागते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. ते आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. तर ह्या ज्या तांबड्या पेशी आहेत, फुफ्फुसातून जो आपला ऑक्सिजन शोषून घेतात आणि तो आपल्या सगळ्या शरीरातल्या आतल्या बाहेरच्या अवयवांना तो पुरवण्याचं काम ह्या मुख्य तांबड्या पेशी करत असतात, म्हणजे रेड सेल्स करत असतात. या पेशींना आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्व आहे. त्या पेशी जर नसत्या तर आपलं रक्त हे तयार झालं नसतं आणि आपल्या सगळ्या अवयवाला ऑक्सिजन मिळाला नसता. मग जर ह्या पेशींची संख्या कमी झाली तर साहजिकच तो ऑक्सिजन कमी प्रमाणात आपल्या अवयवांना पुरवला जातो आणि त्याच्यामुळे बऱ्याच आजारांना निमंत्रण मिळतं. मगाशी मी बोलले की किशोरवयीन मुलींच्यामध्ये जो नियमित दर महिन्याला मासिक पाळी वाटे रक्तस्राव होत असतो, त्या रक्तस्रावामुळे रक्त खूप शरीराच्या बाहेर जात असल्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होतं. यालाच आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये ॲनिमिया म्हणतो, रक्तक्षय म्हणतो. मग तो मुलांच्यातला असू दे किंवा मुलींच्यातला, सध्या आपण मुलींच्याबद्दल बोलतोय की हा जो रक्तक्षय आहे तो नियमित रक्त हे बाहेर पडल्यामुळे शरीरातील रक्त कमी होतं आणि त्याच्यामुळे त्या पेशींची संख्या कमी झाल्यामुळे ॲनिमिया मुलींना होण्याची शक्यता असते. हे एक ॲनिमिया होण्याचं म्हणजे हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रामुख्याने पहिलं कारण आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण का कमी होतं, तर या वयामध्ये मी मागे म्हटलं होतं की या वयात मुलामुलींना खूप सुंदर दिसावं असं वाटतं. मग सुंदर दिसण्याची व्याख्या काय, की खूप बारीक असणं, शरीराने खूप बारीक असणं. आणि मग शरीराने बारीक असणं साठी मुलं काय करतात, की ते जो आहार त्यांना ह्या वयोगटानुसार आवश्यक आहे तो खात नाही. कारण त्यांना अशी भीती असते की मी जर हे सगळं खाल्लं तर माझं वजन वाढेल, माझं जाडी वाढेल आणि मग मला कोणी सुंदर म्हणणार नाही. ही एक वेगळी मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. आणि मी जर जाड झाली तर माझ्याशी कोणी बोलणार नाही, मैत्रिणींमध्ये मला चिडवलं जाईल, मित्र चिडवतील, हा जो न्यूनगंड त्यांच्या मनात असतो. तसेच उद्या माझं समजा लग्न ठरलं तर ही मुलगी किंवा हा मुलगा जाड आहे म्हणून ह्याच्या कडे कोणी पॉझिटिव्हली बघणार नाही. आणि मी जर बारीक असले तर सुंदर दिसेल आणि सगळ्यांना आवडेल, ही एक भावना या किशोरवयीन मुलींच्यात असते. आणि त्याच्यामुळं ही मुलं मुली काय करतात, की त्यांना वेळेवर नाश्ता, जेवण, जे पौष्टिक आहार पाहिजे या वयोगटात, जी आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, मानसिक वाढ होण्यासाठी, बौद्धिक वाढ होण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत, जे आपल्याला जीवनसत्वामधून मिळणारे असतात, तर हे जर ते मिळाले नाही तर त्याच्यामुळे रक्त तयार होत नाही, रक्तपेशी तयार होत नाही आणि त्या पेशी झाल्या नाहीत तयार तर त्यांचा आकार कमी होतो त्या पेशींचा आणि त्या तयार होत नाही. आणि त्याच्यामुळे दुष्परिणाम म्हणजे काय होतं, की आपल्या अवयवांना जे काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तो ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपल्याला थकवा येतो. आता हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यावरती लक्षणं काय दिसतात. प्रत्येक आजाराची काही ना काही लक्षणं असतात. तर हा आजार नाही म्हणता येणार, पण हिमोग्लोबिन ॲनिमिया जर झाला असेल त्या मुलीला तर हे कसं ओळखायचं. तर साधारणपणे आपल्या जे डोळ्याच्या आतलं बुबुळाच्या खालचा जो लाल रंगाचा भाग असतो तो असा पांढरा फटक दिसतो. म्हणजे त्यातली जी लाली असते ती फार अशी फिकट फेंड झालेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलींचे नखातला जो लाल रंग असतो तो पांढरा झालेला असतो किंवा खूप असं थकल्यासारखं वाटतात, सारखं पडून राहतात. त्याच्यानंतर त्यांची जीभ बघितली तर जीभसुद्धा अशी पांढरी, म्हणजे एकदम फेंट गुलाबी अशी दिसते. चेहरा निस्तेज दिसतो, म्हणजे चेहऱ्यावरती त्यांच्या काय अशी टवटवी राहत नाही, कारण त्यांच्या शरीरातली ताकद ही कमी झालेली असते तांबड्या पेशी कमी झाल्यामुळे. आणि ह्याला आम्ही आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये ही मुलगी किंवा हा मुलगा ॲनिमिक आहे, त्यांना ॲनिमिया झालेला आहे असं म्हणतो. मग हा ॲनिमिया कमी करायचा असेल तर ह्याच्यावरती उपचार काय करायचे, तर ह्याच्यातलं प्रामुख्याने एक महत्त्वाचं उपचार आहे तो म्हणजे त्यांनी त्यांच्या आहारात बदल केला पाहिजे. आहारात बदल करणं म्हणजे काय, की तळलेलं मळलेलं खाणं अजिबात नाही. ही मुलं काय करतात, की मी बारीक होण्यासाठी, माझं वजन कमी होण्यासाठी, किंवा काही काही मुली अशा जाड असतात तर त्या म्हणतात की मी खाल्लं तर आणखीन जाड होईल, त्याच्यामुळे ते जेवत नाहीत. किंवा ह्या मुलांना घरातलं सकस अन्न खायची किंवा डबा घेऊन जाणं शाळा कॉलेजला लाज वाटते. आणि मग काय, पॉकेट मनीमधलं 10-20 रुपयाचा काहीतरी वडापाव किंवा इतर काही उघड्यावरचं खाल्लं की त्याच्यामुळे त्यांचं पोट भरतं. पण एवढीशा वडापाव किंवा सामोसा वगैरे असं खाल्ल्याने शरीराला पोषक द्रव्य किंवा घटक मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपली सर्वांगीण विकास म्हणजे सर्वांगीण जो आपला जी वाढ आहे ती वाढ ही व्हायला होत नाही. तर त्याच्यामुळे मी इथे मुलींना असं सांगते की तुम्ही दिवसातनं 24 तासाचा दिवस असेल तर साधारण 4-5 तासाने तरी तुमच्या पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे. आता हिमोग्लोबिन जर कमी असेल म्हणजे लोह जर कमी असेल शरीरातलं तुमच्या, तर साहजिकचपणे हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी असतं. तर ह्याच्यामध्ये कुठल्या आहारामध्ये कुठले घटक किंवा कुठले पदार्थ असायला पाहिजेत, तर तुम्ही साधारणपणे गूळ शेंगदाणे खाऊ शकता, त्याचे लाडू करून खाऊ शकता.
कारण खायला तर सगळंच पाहिजे, सगळे फळं खायला पाहिजे, हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजेत, फळभाज्या खायला पाहिजेत. विशेषतः पालक जी हिरवी पालेभाजी आहे, या पालक हिरव्या पालेभाजीमध्ये भरपूर लोह असतं, आयर्न असतं आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते. तर हे सगळं जर खायचं असेल तर प्रत्येकाचीच परिस्थिती ही चांगली असतेच असं नाही. जो तो आपापल्या परिस्थितीनुसार आहार घेत असतो. हिमोग्लोबिन कमी होण्याचं इथे मी पुन्हा एकदा एक कारण सांगू इच्छिते, की जर आर्थिक परिस्थिती त्या कुटुंबाची जर व्यवस्थित नसेल तर त्या कुटुंबाला पोषक आहार मिळणार नाही आणि तो आहार मिळाला नाही तर ते कुटुंबच पूर्ण, मुलंच नव्हे तर अख्खं कुटुंबसुद्धा हे ॲनिमिक होऊ शकतं. तर साधारणपणे आम्ही असं सांगतो की तुमच्या घरामध्ये गूळ शेंगदाणे असतात तर ते काय एवढे जास्त महाग नसतात, तर त्याचं तुम्ही शेंगदाण्याचे लाडू करून खाऊ शकता किंवा राजगिऱ्याचा लाडू करून, राजगिऱ्याची भाजी, राजगिऱ्याचे लाडू तुम्ही खाऊ शकता. हिरवी पालेभाजीमध्ये मगाशी मी म्हटलं पालक हा खूप चांगला आहे, बीट आहे, बीट तुम्ही खाऊ शकता की हे म्हणजे जास्त महाग नाही आहेत पण ते आपल्या शरीराला जास्त विटॅमिन, लोह देऊ शकतात, प्रथिने देऊ शकतात आणि जीवनसत्व देऊ शकतात की ज्याचा परिणाम हिमोग्लोबिन वाढण्यासाठी होतो आणि त्या मुलींच्या शरीरातला ॲनिमिया हा कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आंबा खाऊ शकता किंवा पपई म्हणा, मोसंबी, डाळिंब हे सर्वात चांगलं फळ आहे की ज्याच्यामध्ये तुमचं रक्त वाढीस खूप मदत होते. त्याच्यानंतर भाज्यांमध्ये तर सर्वच भाज्या खायला पाहिजेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसंच कडधान्य आहे. मी जेव्हा लेक्चर्स घेते तेव्हा पालकांचं महिलांना असं सांगत असते की तुमचा 7 दिवसांचा आठवडा असतो आणि 7 दिवसांमध्ये सगळं मॅनेज करायचं किचन हे बाईच्या हातात असतं, म्हणजे त्या आईच्या हातात असतं. तर त्या आईनी असं ठरवायला पाहिजे की आता आज सोमवार आहे तर सोमवारी कुठली भाजी करायची, पालेभाजी करायची किंवा मंगळवारी कडधान्य करायचं, कडधान्याची उसळ. मग तुम्ही ती नाश्त्याला करा, दुपारच्या जेवणाला करा किंवा रात्रीच्या जेवणाला करा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ते प्लॅनिंग करून करा. त्याच्यानंतर तिसरा दिवस आला, काही काही लोक नॉनव्हेज खातात म्हणजे मांसाहार करतात, तर उकडलेली अंडी देऊ शकता तुम्ही किंवा मासे देऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा खूप जीवनसत्व आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा शरीराची वाढ होण्यास मदत होऊ शकते आणि ॲनिमिया कमी होऊ शकतो. तर चौथा दिवस आला तर पुन्हा फळभाजी आहे, भेंडी आहे, कोबी फ्लावर आहे. तर हे सगळं तुम्ही मॅनेज करून असा. ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, ॲक्च्युली हा ॲनिमियाचा जो प्रकार आहे तो जन्मल्यापासून ते म्हातारं होईपर्यंत आपल्या शरीरात जर घटक मिळाले नाहीत, पौष्टिक घटक मिळाले नाहीत शरीराला, तर ॲनिमिया हा बळावू शकतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यातल्या त्यात ह्या वयोगटाचं जर आपण बघितलं तर मी तुम्हाला असं म्हणते, ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना तर जास्त विटॅमिनची गरज असते कारण त्या दोन्ही पातळीवरती त्यांचं काम चालू असतं. तर मग मी मुलींना असं म्हणते की आपली आई नोकरी करत असेल तर तिला जर तुम्ही आता थोड्या मोठ्या झालेल्या आहात, तुम्ही काम करू शकता, आईला मदत करू शकता की आठवड्याचं प्लॅनिंग केलेलं आहे तर त्या तुम्ही भाज्या निवडून ठेवू शकता की जेणेकरून आईला त्या प्लॅनिंगप्रमाणे सगळ्यांना व्यवस्थित पोटभर अन्न खायला घालता येईल आणि सगळ्यांची तब्येतही व्यवस्थित राहू शकेल आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या कुटुंबियामधला ॲनिमिया हा कमी होऊ शकतो, रक्तक्षय कमी होऊ शकतो. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जेणेकरून आपण हिमोग्लोबिनचं प्रमाण हे वाढवू शकतो. आता मुलगा आणि मुलगी, किशोरवयीन म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण हे लहान म्हणजे जन्म झालेल्या बालकांपासून ते म्हातार वयोगटापर्यंत हे वेगवेगळं असतं. तर किशोरवयीन मुला मुलींमधलं जर आपण प्रमाणाचा विचार केला तर 10 ते 19 वयोगटातल्या मुलींचं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 12 ते 14, 15 असायलाच पाहिजे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की माझ्या वरती लक्ष ठेवा की किशोरवयीन मुलींचं हिमोग्लोबिनचं शरीरातलं प्रमाण हे 12 ते 14, 15 हे असायलाच पाहिजे आणि मुलांचं प्रमाण हे
14 ते 16, 17पर्यंत हे असायलाच हवं. जर ह्या प्रमाणापेक्षा जर खाली असेल तर समजायचं तो मुलगा किंवा ती मुलगी ॲनिमिक आहे, त्याच्या शरीरात रक्तक्षय आहे, त्याच्या शरीरातलं रक्त कमी झालेलं आहे, त्याच्या शरीरातल्या तांबड्या पेशींची संख्या ही कमी झालेली आहे. आणि ह्याचे दुष्परिणाम म्हणजे असं होतं की ह्या मुलांना खूप शरीर थकतं, शरीर थकलं की मन थकतं, त्यांच्याकडनं काही ॲक्टिव्हिटी होत नाही. आता काही काही शाळांमध्ये तर इतक्या छान छान उपक्रम राबवलेले असतात, कारण त्यांचे विद्यार्थ्यांचे गुणवत्ता ही चांगली असते, बोर्डामध्ये येणारे असतात. जर त्या कुटुंबाने त्या मुलांना व्यवस्थित आहारच दिला नाही तर त्यांचं हिमोग्लोबिन साहजिकच कमी होणार. मग एवढे शाळा प्रयत्न करून सुद्धा त्या मुलांची बौद्धिक क्षमताच वाढली नाही तर किती प्रयत्न केला तरी त्यांना अभ्यासामध्ये यश मिळणार नाही. एखादा मुलगा जर समजा स्पोर्ट्समध्ये खूप हुशार असेल, एक्सपर्ट असेल, तर त्याला ह्या हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्याची शारीरिक क्षमता कमी होते आणि ती क्षमता कमी झाल्यामुळे तो कुठल्याच खेळांमध्ये किंवा इतर कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये तो प्रावीण्य मिळवू शकत नाही. जेव्हा अशा केसेस माझ्याकडे यायच्या तेव्हा आम्ही सर्वात प्रथम HB बघतो, कारण जर HB कमी असेल तर त्या मुलांना नैराश्य येतं किंवा अस्वस्थ वाटतं. आणि HB कमी झाल्यामुळे साहजिकच प्रतिकार क्षमता कमी होते आणि जे संसर्गजन्य आजार आहेत साधे साधे ते आजारही लगेच त्यांना व्हायला लागतात. म्हणजे ह्या कुठल्याही आजाराला फाईट करण्यासाठी त्यांचं शरीर हे भक्कम तयार नसतं. तर ही खूप क्षुल्लक गोष्ट असली तरी ती खूप पुढे काय म्हणतात त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं नाही तर ती खूप टेन्शनसारखी होण्याची शक्यता असते. माझ्याकडे काही मुलगी होती की ती अभ्यासामध्ये खूप पुढे होती, पण काही कारणास्तव तिचं HB हे कमी झालं आणि एकदम ती एका विषयात नापास झाली. तिच्या आईवडिलांना धक्का बसला, हे असं कसं झालं. तर ही उदाहरणं अशी खूप आहेत आपल्याकडे की जेणेकरून त्यांचा बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक सर्वांगीण जर विकासाने वाढ व्हायची असेल तर HBचं प्रमाण हे शरीराचं मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलींचं 12 ते 14-15 किंवा मुलांचं 14 ते 16-17पर्यंत असायलाच पाहिजे. आणि जर नसेल तर आपली ही क्षमता कमी पडते असा त्याचा अर्थ होतो. आणखीन एक इथे सांगायची गोष्ट असेल की मुलींनी खूप खेळलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. ह्या वयामध्ये व्यायाम केला तर त्या मुलींना भूक लागेल, भूक लागली की त्या अन्नाचं डिमांड करतील, म्हणजे जेवणाची डिमांड करतील आणि त्या जेवणामध्ये जर आपण हे सगळे पौष्टिक पदार्थ त्यांना दिले तर साहजिकच मला असं वाटतं त्यांची शारीरिक, मानसिक पूर्ण सर्वांगीण वाढ ही व्यवस्थित होण्यास मदत होईल. हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर 11 मिलीग्रॅम, 11% मिलीग्रॅम जर मुलींचं हिमोग्लोबिन असेल रक्तातलं तर साधारणपणे म्हणजे ॲनिमिया आहे, कारण ती 12च्या खाली आहे. ॲनिमिया आहे पण तो म्हणजे खूप साधारण आहे. म्हणजे तुम्ही तिला जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आहारात कुठले घटक असायला पाहिजेत ते देऊन तो ॲनिमिया तुम्ही तो कव्हर करू शकता. पण जर 11-10च्या खाली असेल, साधारणपणे 8 ते 9 जर मिलीग्रॅम टक्क्यांमध्ये तिचं जर HB येत असेल तर समजायचं की तिला सौम्य हिमोग्लोबिनचं ॲनिमिया आहे आणि त्याच्यासाठी तिला मग गोळ्यांचं सप्लिमेंटेशन द्यायला लागतं. 11 हे नॉर्मल आहे, त्यांना गोळ्यांची गरज नसते. पण जर 10च्या खाली गेलं, 8 ते 10च्या मध्ये जर ती रेंज असेल मुलींच्या बाबतीत तर त्यांना आयर्न फॉलिक ॲसिडची गोळी म्हणजे सप्लिमेंटेशन द्यावं लागतं आणि ह्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम HB टेस्टिंग केलं पाहिजे. HB टेस्टिंग कुठं होतं तर कुठल्याही तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये लॅबमध्ये गेलात किंवा प्रायव्हेट लॅबमध्ये गेलात
आणि त्यांना म्हटलं की माझं हिमोग्राम किंवा HB टेस्ट करायचं आहे, तर ते तुम्हाला लगेच ब्लड सॅम्पल घेऊन तुमच्याकडे तुमचं HB किती आहे ते सांगू शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढं कार्यवाही करू शकता. तर 8 ते 10 असेल तर त्या मुलीला आयर्न फॉलिक ॲसिडची गोळीची गरज लागते आणि 8च्या खाली असेल तर तो खूप तीव्र स्वरूपाचा ॲनिमिया रक्तक्षय आहे असं म्हटलं जातं. मग तिला कधी कधी ॲडमिट करायची सुद्धा वेळ येते. काही काही वेळेस आमच्याकडे असं होतं की 3-4च्या खाली HB गेलं तर त्यांना ब्लड कॅन्सर किंवा मी तुम्हाला म्हटलं की त्यांना संसर्गजन्य आजार फाईट करण्याची म्हणजे प्रतिकार क्षमता त्यांची कमी होते, TB सारखे आजार होऊ शकतात. तर ही एक क्षुल्लक गोष्ट केवढ्यात पडू शकते किंवा खूपच जर 2-3-4 असेल तर ती मुलगी तिथे दगावूही शकते. म्हणून मी असं म्हणते की रोज अर्धा तास व्यायाम करा, अर्धा तास चाला, व्यवस्थित जीवनसत्वयुक्त आहार घ्या, फळं खावा, भरपूर पाणी प्या. त्याच्यामुळे तुमचं शरीराचं वाढीचं जे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्ही चाललात तर तुमच्या शारीरिक वाढ ही व्यवस्थित आणि छान होऊ शकेल. मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुलांचं मी म्हटलं आहे तुम्हाला 14 ते 16-17 हे प्रमाण आहे हिमोग्लोबिनचं शरीरातलं. त्याच्या खाली जर त्या मुलगा असेल तर साहजिकच समजायचं हा मुलगा ॲनेमिक आहे आणि त्यातल्या त्यात जर तो मुलगा 12 मिलीग्रॅमच्या खाली जर असेल तर त्याला समजायचं ह्याला सौम्य प्रकारचा रक्तक्षय आहे. हा खाण्यापिण्यातनं वाढवू शकता आणि जर त्याला 11च्या खाली जर असेल, 8 ते 10, 11च्या खाली जर ह्या रेंजमध्ये तो मुलगा असेल तर समजायचं ह्याला तीव्र आणि सौम्य प्रकारचा ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय आहे आणि त्याप्रमाणे त्यांना गोळ्यांची आवश्यकता आहे. साधारणपणे तुम्ही मुला-मुलींच्या बाबतीत असं समजलं की 10-11च्या खाली जर हिमोग्लोबिनचं प्रमाण जात असेल तर त्यांना गोळ्या ह्या घ्यायलाच लागतात आणि त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच टेस्टिंग चा रिपोर्ट बघितल्यावर सुरू करायच्या असतात. या बाबतीत जर तुम्हाला काही आणखीन प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा तुमच्या जे डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरातलं हिमोग्लोबिन म्हणजे काय आणि ते जर कमी झालं त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि ते जर प्रमाण कमी झालं तर त्याची दुष्परिणाम आपल्या शरीरावर कसे होतात आणि ते दुष्परिणाम होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची, कुठला आहार घ्यायचा, ह्या विषयावर आपण खूप चर्चा केली. मी असं म्हणते की आजकाल आपल्या भारतामध्ये तर पूर्वी बालविवाह व्हायचे, लहानपणीच त्या मुलींची लग्न व्हायची, पण नंतर जसं मी म्हटलं की चेंजेस होत गेले, शिक्षणाचा प्रसार झाला, लोकांच्या विचारांमध्ये आचारांमध्ये फरक होत गेला, कायदा झाला की 18 वर्षापर्यंत मुलींचे विवाह करू नयेत, 18 वर्षाच्या नंतर विवाह करावेत. जेव्हा मुलीला मासिक पाळी येते तेव्हा तिचं रक्तस्राव तर होत असतं, पण तिचं विवाहाचं वय जरी 18 असेल तरी तिचं खरं वय लग्नासाठी 21-22 हे योग्य आहे आणि त्याच्यामध्ये जर तिचं लग्न झालं तर साहजिकच ती गरोदर राहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा हिमोग्लोबिनचं खूप प्रमाण कमी होऊ शकतं, तीव्र स्वरूपाचं त्यांना ॲनिमिया होण्याची शक्यता असते. आज आपण जर भारताच्या बाबतीत विचार केला तर जर 10 मुली असतील, आम्ही नेहमी तपासणी करायचो तर 10 मुलींमधल्या 7 ते 8, 9 इतक्या मुली ह्या ॲनिमिक असायच्या. एखादी अर्धी 10 मधली जिचं 12 ते 14 मध्ये हिमोग्लोबिन आहे असं निघायचं, पण शक्यतो 8 ते 9 मुली ह्या ॲनिमिक असायच्या. तर हे अजूनही प्रमाण आहे आणि याचे दुष्परिणाम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की आजची मुलगी ही उद्या आई होणार आहे आणि तिचं शरीरातलं जर हे प्रमाण हिमोग्लोबिनचं व्यवस्थित राहिलं नाही नियमाप्रमाणे तर कुठले दुष्परिणाम तिच्या शरीरावरती, मनावरती होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमोग्लोबिनवरती खूप सविस्तर चर्चा केली आणि त्याप्रमाणे साहजिकच आपल्या विचारांमध्ये बदल होईल असं मला खात्री वाटते.
हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.